महाराष्ट्र नाही आहे, तो आजही तसाच दिसायला लागला किंवा अधिक जाणवायला लागला. आणि म्हणूनच आत्ता हा जो हे जे संयुग घडतंय ते अतिशय आनंदाचं संयुग आहे. लक्षात भावनिक तर आहेच ना, आनंद तर होतोच ना, प्रचंड आनंद आहे. किती वाट पाहिली लोकांनी, वाट पाहिली ना, प्रचंड वाट पाहिली मराठी माणसांनी. आणि त्या मराठी माणसाला आज असे उभारी आल्यासारखं वाटतंय. हो, जर मुंबईत आपला स्वाभिमान ठसा, हो तुमच्या मुंबईत असूनही खास मालक घरचा त्याला घर देत नाही असं सांगणारी माणसं त्यांच्या पक्षात आहेत. मूल बनवते त्यांची तळी उचलणाऱ्या भाजपच्याच मराठी कार्यकर्त्यांना सांगतो, जरा लाज वाटली पाहिजे, जनाची नाही मनाची तरी, की सगळं पायघड्या उचलतो. तुमच्या सोसायट्यांमध्ये मराठी माणसाला प्रवेश नाही सांगण्याची हिंमत करणारा माणूस तुमचा मंत्री आहे. तुम्ही काय मराठी माणसांबद्दल बोलता? आणि म्हणून हा जो मुद्दा आहे तो विषय लक्षात घेतला पाहिजे की मुंबई मराठी माणसाची ते 106 हुतात्म्यांनी आपली प्राणाहुती देऊन मिळवलेली आहे. तिच्यावर वाकड्या नजरेने बघण्याचं काम सुरू आहे, वेगवेगळ्या पद्धतीनं सुरू आहे. तुमचे धंदे इथून गेले, विसरतो मराठी माणूस. अखंड सगळे महाराष्ट्रातला उद्योग कुठे गेले? हो, गुजरातला गेले ना. मग मराठी माणूस कसा विसरतोय? ती तमाम महाराष्ट्रातील मराठी माणूस कसा विसरतो असा माझा प्रश्न आहे. सगळ्या लोकशाहीचा मुळावर आलेली लोक आहेत ती. बाजार मांडलाय, गेला बाजार, विकत घ्या म्हणून विकली जाणारी माणसं असली आणि विकत घेणारी माणसं असली तर लोकशाहीला धोका असतो, एवढं लक्षात ठेवा. हो काय हो, तुम्ही मराठी माणसं आहोत ना, का तुमच्या तोंडून अभद्र येत राहतं? हे अभद्र आहे, हे अभद्र आहे. अभद्र बोलू नका बरं. मंगलशनी मराठी माणसाला हित वाईट खोड लागली ना, मंगलशनी अभद्र कसं बोलता? निरंतर, त्याला अंत नाही, अनंत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.